कळवण उपजिल्हा रुग्णालयात हा जो चाललेला जो भोंगळ कारभार आहे, गेल्या 8 ते 10 महिन्यापासून वारंवार कुठलंही इथं पेशंटला पोट दुखलं, कुठलाही काही त्रास राहिला, जे परमनंट डॉक्टर्स आहेत ते त्यांचा वेळ काढूपणा, त्यांच्या चांगल्या आरामाच्या ड्युट्या घेतात आणि जे शिकवू जे असतात प्रॅक्टिशनर त्यांना डे नाईट वगैरे ह्या ड्युट्या करून देतात, त्यांना कुठलीच माहिती नसते. आणि अशा अनुषंगाने मागच्या महिन्यात एक माता मृत्यू झाली, 2 नवजात शिशु गाडीच्या आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्यामुळे काल पण रात्री बाधवन शिवारातील एक लहान बाळ, आदिवासी लहान बाळ नवजात शिशु होतं 4थ्या दिवसाचं. त्याला 2:30 वाजेपासून तर त्यांनी सांगितलं की रिस्क पेशंट आहे, पण या पेशंटला त्यांच्याकडनं साधी 102 नाही, 108 नाही, 112 नाही, कुठलीच गाडी यांनी रात्री 8:30 वाजेपर्यंत यांनी उपलब्ध करू देऊ शकले नाही. इतका ढिम्म कारभार यांचा, भोंगळ कारभार आहे. आणि त्याच्यात उडवाउडीचे उत्तरे दिले त्या आदिवासी जनतेच्या. तालुक्यात जर अशी आदिवासीची हेळसांड होत असेल तर याचा जाहीर निषेध आहे. कळवण उपजिल्हा रुग्णालय हे 2 नंबरचं रुग्णालय आहे जिल्ह्यामध्ये. आज इथे एवढा गवगवा केला जातो. 100 खाटा फक्त कागदोपत्री आहेत. या खाटा कुठल्याच खाटांचा काय विषय नाही, फक्त थोडंसं प्रेग्नन्सीचा डिलिव्हरीच्या विषयावर थोडंफार औपचारिकता केली जाते. आणि हा जो निगरगट्ट काळजाचे अधिकारी आहे, सर्जन झाले, प्रशांत पाटील झाले, मी नाव घेतो डायरेक्ट, हे असे उर्मट लोक आहेत. यांचा जो डिंब कारभार, आज बुधवार आहे, आज बाजाराचा दिवस असून एवढा प्रकार घडल्यावर सुद्धा हा गेंड्याच्या कातडीचे अधिकारी हे इथे दाखल झालेले नाही आहेत. एवढा मोठा प्रकार झाला. यांनी माणसाला ढोरापेक्षा वेगळं त्याच्या पुढचं यांनी आज दर्जा देता येते. हे कशासाठी पाहिजे असे लोक, माजोरडे लोक? यांना कुठेतरी शासन घडलं गेलं पाहिजे, यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे. वारंवार यांचे जे बेशिस्त वर्तणूक असते, रात्रीच्या वेळेला हे ड्रंकेड असतात, आम्ही सिद्ध करू शकतो. यांचं मेडिकल जरी केलं तरी आम्ही त्या प्रकारे पण आम्ही यांना सिद्ध सापडून देऊ शकतो या प्रकारचं. आणि गेल्या 1 ते 1.5 महिन्यापूर्वी कुठल्याही प्रकारचं इथं पाण्याचा, पेशंटला अक्षरशः पाणी गोळी घ्यायला सुद्धा पाणी नव्हतं. पाण्याचं सुद्धा 36 तास पाणी या सुप्रिटेंडने अवेलेबल करू शकले नाही. साधं आम्ही रात्री 11 वाजता टँकरची व्यवस्था करून आणि मग त्या लोकांना पाणी उपलब्ध करून दिलं. इतके जर वाईट परिस्थिती आहे या कळवण उपजिल्हा रुग्णालयाची, हे काय करताय? यांना कोणी विचारायलाच कोणी तयार नाही. यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन झाली पाहिजे, एवढ्याच भावना आहे आमच्या. गोरगरीब आदिवासी जनतेची हेळसांड कुठेतरी ही थांबली पाहिजे. बोला ना. आत्ताच आमचे मित्र शरद बापू बोलले. आज आम्ही बसायचं कारण म्हणजे जिल्हा रुग्णालय हे नाशिक जिल्ह्यात 2 नंबरचं ग्रामीण रुग्णालय. काल तिथं आदिवासी समाजाचं एक जोडपं म्हणजे ते 4 दिवसापूर्वी डिलिव्हरीसाठी आलं होतं. विशेष म्हणजे विसापूरचं हे पेशंट आहे. आई आणि बाप हे दोघं मूकबधीर आहेत. म्हणजे ते मुलाच्या आईला बापाला बोलता येत नाही, ऐकू येत नाही, असं हे जोडपं. आणि त्या जोडप्याच्या पोटी एक हिरा जन्मला होता 4 दिवसापूर्वी. आणि त्याच्यावर या प्रशासनाने चांगला उपचार केला नाही. आणि 3 वाजेपासून ॲम्ब्युलन्सची मागणी करून आता येईल तेव्हा येईल असं करत 8 वाजेपर्यंत ॲम्ब्युलन्स आली नाही. आणि नाशिक रुग्णालयात ते बालक पोचू शकलं नाही. यांच्या या भोंगळ कारभारामुळे त्या बालकाचा काल 8 वाजता मृत्यू झाला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे सर्व कळवण तालुक्यातील सगळे शेतकरी, सगळे मित्र कंपनी, सर्व पक्षीय पदाधिकारी आम्ही या उपजिल्हा रुग्णालयातील जे डॉक्टर असतील, जे कोणी अधिकारी असतील, भोंगळ कारभाराच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय. हे आंदोलन नुसतं इथंच थांबणार नाही, यांच्या सगळ्यांच्या बदल्या होऊन इथं सगळा स्टॉप भरला जावा यासाठी हे आम्ही आंदोलन इथं करतोय. आणि ते बिचारं जोडपं, मूकबधीर जोडपं आहे. भगवंताने त्याला एक पुत्र दिला होता, ते सुद्धा या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू पाहावास मिळाला. परत असं या रुग्णालयात कोणालाही अशा प्रकारची वागणूक मिळू नये आणि कोणाचा जीव जाऊ नये याच्यासाठी सर्व आज आम्ही इथं जमलो आहेत. आणि याचा निषेध करण्यासाठी नव्हे तर यांच्या सगळ्यांच्या बदल्या होऊन ज्या रिक्त जागा आहेत ते सगळे डॉक्टर, काय जे कुठले डॉक्टर असतील, भूतज्ञ असतील, MD असतील, MBBS सगळे डॉक्टर इथं अवेलेबल झाले पाहिजे. इथं फक्त कागदोपत्री ड्युटी असतात, रात्री कोणी ड्युटीला राहत नाही. 100 खाटा दिसतात, इथं डॉक्टर कोणी राहत नाही. नाशिकला राहतात, स्वतःचे प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात, इथं फक्त नावाला येतात. याच्यासाठी आम्ही सर्व इथं निषेधसाठी बसलो आहे. जर कधी लवकर न्याय मिळाला नाही याचं आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर जाऊन कळवणची जनता, कळवणच्या आणि जे
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्रालय त्याच्यासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. त्या बाळाच्या आजीला काल आम्हाला नाशिकला नाशिक आमचं गाडीवर 3 वाजेपासून फोन लावला होता. तरी ॲम्ब्युलन्स गाडी घेतली संध्याकाळी 8:30 वाजता आम्हाला ॲम्ब्युलन्स गाडीने अशी लाईट ठेवली. बाळावर डॉक्टर एखादा डॉक्टर येऊन आणि बाळाला तपासला आणि काहीच करता आले. पर्या बी मुक्का असं म्हणा वो बी मुक्की सर. पण मग अशा न्याय आम्हीपर्यंत वना पण मग आठवून पुढं तरी झाले नाही पाहिजे पोरला. आम्ही गेले गेला प्रसंग